नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी रिव्ह्यूअर. आणि आज आपण बघतोय एका बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू. आता मग सुरुवात करूयात. तर मंडळी, नवीन मराठी चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाचं नाव आहे सत्यशोधक. या सत्यशोधकचा आपण पोस्टर रिव्ह्यू देखील केला होता. त्याच्यामुळे हा चित्रपट नक्की काय आहे आणि कोणत्या एका महान व्यक्तीच्यावरती हा चित्रपट आधारित आहे ते आता आपण बघणार आहोत. या चित्रपटाचा ट्रेलर आलेला आहे, त्याच्यामुळे हा ट्रेलर पाहूयात आणि या ट्रेलरमध्ये काय दाखवलेलं आहे ते आता आपण बघणार आहोत. तर आता आपण हा ट्रेलर पाहूयात आणि त्याच्यामध्ये काय दाखवलंय त्याच्यावरती भाष्य करूया. बेस्ट ट्रू इव्हेंट्स. इतिहास माहीत असल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. कांता फिल्म्स निर्मित. तुझ्या बायकोचा चांगला पायगुण आहे रे. बघ ना, तुझी बंद पडलेली शाळा पुन्हा मिशनरी सुरू स्कूल झाली. पुणे. बंद करा, बंद करा, बंद करा. अ मदर इज ऑलवेज अ मदर. याचा अर्थ ठाऊक आहे तुला सावित्री? आई ही नेहमी आईच असते, मुलांची पण आणि नवीन विचारांची पण. त्या ज्योती माळ्याने म्हणे मुलींची शाळा सुरू केली. ती बघा आल्या चांडाळणी. शाळा शिकवाया ती डिस्क्रिमिनेशन. शिकली ते काय कमी होतं? सावित्री धर्माच्या विरोधात आहे हे. माझा नवरा सांगतो खरा, राजश्री देशपांडे. साती धर्म पंथ मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशा. माझी शाळा. पोरं शिकतील तरच मोठी होतील. संदीप खून मरण्यापेक्षा न शिकता जगू दे आमच्या पोरासनी. आपल्या पोरांच्या जीवाची कुणी काळजी करू नका. अरे वाघांच्या अवलादी येत आपली पोर. लवची अजून चित्ता हाय. ही धर्माची लढाई जर विचारांनी करायची Mission for असेल तर social मी rights. चर्चा करायला तयार आहे, आणि मनगटाच्या जोरावर करायची असेल तर ती तुम्हाला परवडणार नाही. रिव्होल्युशनरी. शिक्षणाचा उद्देश आहे माणूस घडवणं, मग स्वतःच्या बुद्धीनं सत्य असत्य तपासून आपलं आणि समाजाचं जीवन समृद्ध करणं. हा समाज जर ब्राह्मण विरोधात उभा राहिला तर बेबनाव होईल आणि तो राजकीय स्वातंत्र्याच्या आड येईल. आपल्या दीनबंधूमध्ये ज्योतिरावचं काही छापू नका. लोकांपर्यंत निबंधमालेचा अंक पोचला की त्या ज्योतीची झोप उडालीच म्हणून समजा. त्याचे उद्योग बंद पडणे हे महत्वाचे. काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. जोपर्यंत या धरणावर हा ज्योतिराव फुले कंत्राटदार म्हणून काम करतोय तोपर्यंत इथे एकही गैरप्रकार होणार नाही. मी माझा नाही, सत्यशोधक. येणाऱ्या पिढ्यांचाच विचार करतो नेहमी. तुम्ही राहतो तेजाकडे. तर मंडळी, निलेश जळमकर आणि समता फिल्म्स प्रस्तुत हा चित्रपट आहे सत्यशोधक. या चित्रपटामध्ये महान ज्योतिराव फुले यांच्या जीवनावरती आधारित बरेचसे प्रसंग दाखवलेले आहेत. सोबतच सावित्रीबाई फुले देखील दाखवलेले आहेत आणि त्या दोघांचा जो काही जीवन प्रवास असणार आहे तो या चित्रपटातून उलगडणार आहे. त्याच्यामुळे हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा असेल. शिक्षण पद्धतीसाठी त्या दोघांनी मिळून जो काही लढा दिला होता तो या चित्रपटात आपल्याला उलगडलेला दिसतोय. सो मी या चित्रपटासाठी तर नक्की उत्सुक आहे आणि त्याच्यामुळे या चित्रपटाला मी नक्की जाणार आणि या चित्रपटाचा रिव्ह्यू देखील घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. सो येत्या 5 तारखेला हा चित्रपट येतोय आणि या 5 तारखेला 3 मराठी चित्रपट येत आहेत. त्या 3 मध्ये सत्यशोधक, ओले आले आणि पंचक असे 3 मराठी चित्रपटापैकी तुम्ही कोणत्या मराठी चित्रपटाला जाणार आहात आणि तुम्हाला तुमच्या आवडीचा चित्रपट कोणता आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला ते देखील तुम्हाला कमेंट करून सांगू शकता. भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन चित्रपटाच्या ट्रेलर आणि टीझरचा रिव्ह्यू घेऊन लवकरच. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद. जय महाराष्ट्र.